त्यांनी म्हटल्याबरोबर या चांगल्या कार्याला मी हात घालला पाहिजे, मान्य आहे. गोशाला गायीचं रक्षण हे अति महत्वाचं आहे. जे आपल्या इथं कार्यक्रम करता येणार असे राजेंद्र महाराज, आम्ही गेलो ते निघाले होते. 2 मिनिटं आमचे बोलले. जाता जाता त्यांचे मित्र सांगते यांना आपल्या गोशाला दाखवा. मग त्यांना त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे बसवलं आणि गोशाला दाखवल्या. 11,000 गायीचा तो गोश. 11,000 450 आणि नोकर कामाला. तिथं अशा 2 होत्या. आम्ही तर 9 अशा 11 धर्मशाळा. एवढ्या गायींचं रक्षण करतात तो भक्त आहे राजेंद्र महाराज. मागत नाही स्वतः करत काही, मग गायी करतात मानतात. मी तर आले तरी निश्चित तुम्हाला मी सुद्धा जास्त प्रेरणा करणार आणि तुम्हाला तेवढं देता येईल तेवढं त्यांच्या गायीचे पीठ टाका म्हणणार. जास्त जास्त पहिले आमच्या गायीच्या खर्च जातील बाकी सुखे. एवढे मोठे महाराज आपल्याकडे गो भक्त, गायीचे भक्त. भारतामध्ये एक व्यवसाय हे म्हटलं महाराष्ट्र नाही ते भारत. आता अशी महाराज येणार जोग महाराज. मग काय नाही तुम्हा पाशी, तुमच्याकडे काय नाही सकळा विषयी कीर्तन जर तुम्हाला सोडता येणार नाही आणि कीर्तन जर बंद करणार नाही तर गायला खायला कोण घालायचं? तर उपाशी मारायचे का? गायीचा भक्त हा गायीच्या जवळच पाहिजे. जवळ गाय चारा पाहिजे. गाय दुसरं करायचं गाय साधं काम असतं. तुम्ही नका करून घ्या, नोकर ठेवा. पण केलं का नाही पाण्या करतात तरी पाहिजे थांबलं तर कीर्तन करत राहिला का काय होईल? कीर्तन करता करता म्हटलं काय चारा नाही. म्हणून योग्य गोभक्त मिळत नाही म्हणून गोशाला निर्माण होत नाही.